आणि एका मोठी बातमी समोर आली आहे। शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या एका स्टिंग ऑपरेशनच्या व्हिडिओनं खळबळ उडाली आहे। आमदार क्षीरसागर यांनी एका व्यावसायिकाकडून 40 लाख रुपयांची मागणी केल्याचा दावा ठाकरे सेनेचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी केला आणि या संदर्भातील पैशांच्या कथित देवाणघेवाणीच्या संभाषणाचा व्हिडिओ पत्रकार परिषदेत प्रसारित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी ही इंगवले यांनी केली आहे। आपला 7चा हिशोब ठरलेला बरोबर आहे। मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता साहेब? त्या दिवशी तुम्ही इथे बसलेला आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले। काय ठरलं मला सांगा। हा, मला म्हणाले की साहेबांचे 5 ऐका ऐका ना ऐका ना ऐका एक मिनिट ऐका साहेब, पुढे एक मिनिट मला द्या ना फक्त। मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला बरोबर आहे। ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमच्या दोघांचे 1-1। ऐका ऐका, त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब। नाही एकच मिनिट साहेब, माझं कंप्लेंट नाही आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केले साहेब राहुलला मी। एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे। एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं 60% ठरले। विचारला का? अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब। नाही असं नाही करून चालत साहेब। तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या। नाही त्यांना 1% द्यायचं तर तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले। हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा। आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब। त्यावेळी तयार होता मला साधलं खरं म्हणजे राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं नाही। पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला, ते बघा तुम्हाला तिथं कामात काय मदत करता येते मी बघतो, पण असं नाही सांगता जे ठरलंय नाही साहेब मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर। तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला करून दे मग। ओके साहेब, सॉरी हा साहेब। ठीक आहे, नाही माझे बघा राग मानू नका साहेब। रागाचा विषय नाही साहेब, जो व्यवहार ठरतो तो आपण पाळायचा नाही साहेब, माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब। तुम्ही चुकताय कुठं एक लक्षात घ्या, व्यवहार आहे असं। मालक कोण आहे? मालक तुम्ही आहात। कोण मारायला बोलायला? अरे पण हे पण मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढवळाढवळ करत असं तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुगल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब। असं नाही ते कसं आहे माहितीये काय, सगळी वरती पण करावं लागते ते, असं नसते ते। अहो साहेब तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब। तुम्ही चुकलाय साहेब, आय ॲग्री, पण तुम्ही आमदारच आहे, मी साधा माणूस आहे। असा विषय नाही साहेब, आमदार साधा। आणि आज तुमचं या व्हिडिओमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरांना धमकावताना दिसतात आणि कॉन्ट्रॅक्टरांनी 40 लाख रुपये त्यांना दिले हे प्रूव्ह झालं, सिद्ध झालं। पण हे क्षीरसागर तेवढ्याने त्यांची भूक भागताना दिसत नाही। पुन्हा म्हणतात मला अजून पाहिजे, मला वरती पैसे पोचवायचे असतात। वरच्यांच्या नावावर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना देखील हे बदनाम करत सुटलेत। एकनाथ शिंदे साहेबांनी अशा लोकांच्याकडे लक्ष केंद्रित करून यांना पक्षातून हाकलायला पाहिजे।